नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यत्वे आपण बघणार आहोत की जे काही आता नवीन विद्यार्थी बी ग्रॅज्युएट्स असतील, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा प्रोडक्शन वगैरे जे काही तुमचं झालं असेल ब्रँच, आणि प्लस डिप्लोमा तुमचा झाला असेल इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिलमध्ये, तर 2-3ही ब्रँचेस किंवा जे काही महत्त्वाचे ब्रँचेस आहे गव्हर्नमेंटसाठी, तुम्ही गव्हर्नमेंटसाठी प्रिपरेशन करत असाल तर प्रिपरेशनमध्ये लक्षात घ्या की इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकलच्या वॅकन्सीज ह्या गव्हर्नमेंटमध्ये भरपूर असतात, परंतु गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला पेशन्स पाहिजे असतो। पेशन्स अतिशय आवश्यक असतो। कधी-कधी 2-2, 3-3, 4-4 वर्ष लागू शकतात, वॅकन्सी येत नाही। वॅकन्सी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वरचेवर सुरू राहतात, परंतु स्टेट गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या कमी असतात। त्या अनुषंगाने बघायला गेलं तर फक्त मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकलच्या वॅकन्सी जास्त असतात। कॉम्प्युटर सायन्सच्या वॅकन्सीज ह्या अतिशय कमी असतात, म्हणजे साधारण 5%, 10% असतात। त्यानंतर बाकी ब्रँचेस जसं इलेक्ट्रॉनिक्स आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे, प्रोडक्शन आहे, याच्या वॅकन्सी तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये दिसतच नाही, ठीक आहे। आणि जर तुमच्यामध्ये पेशन्स असेल, तुम्हाला जर 4 ते 5 वर्ष तुम्हाला द्यायचं असेल प्रिपरेशनसाठी, कधी-कधी 1-1, 1.5 मार्काने सिलेक्शन राहतं। त्यामुळे लक्षात घ्या की जर तुम्हाला वेळ द्यायचा असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आत्ता बी इलेक्ट्रिकल झाले असाल, बी मेकॅनिकल झाले असाल किंवा बी सिव्हिल झाले असाल किंवा डिप्लोमा इलेक्ट्रिकल झाले असाल, तर तुम्हाला 2 ते 3 वर्ष जर त्यामध्ये द्यायचे असेल गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, किंवा तुम्हाला पेशन्स तुमच्यामध्ये असेल, तरच तुम्ही गव्हर्नमेंटच्या मागे लागा, अन्यथा तुम्ही एखादा प्रायव्हेट जॉब तुम्हाला चांगला मिळू शकतो जर तुम्ही बी ग्रॅज्युएट्स, बी.टेक ग्रॅज्युएट्स असाल तर, ठीक आहे। राहिला प्रश्न डिप्लोमाचा, तर डिप्लोमामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिलच्या जागा बऱ्यापैकी असतात, बाकी ब्रँचेसच्या जागा नसतात, आणि डिप्लोमाला प्रायव्हेट जॉब कमी आहेत। अनुषंगाने जर तुम्ही बघायला गेलं तर प्रायव्हेट जॉब आहेत, परंतु तुम्हाला तिथे सॅलरी वगैरे मिळत नाही आणि कुठलंही काम करावं लागते स्टार्टिंगला, त्यामुळे त्याची तयारी ठेवा। परंतु एक लक्षात ठेवा की जर तुम्ही आता ग्रॅज्युएट झाले असाल किंवा तुमचा डिप्लोमा झाला असेल, तर तुम्ही स्टार्टिंगमध्येच हे डिसाईड करा की तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे की प्रायव्हेट जॉब पाहिजे आहे, की तुम्हाला कोणत्या स्ट्रीममध्ये कुठल्या सेक्टरमध्ये जायचं आहे, गव्हर्नमेंट की प्रायव्हेट, हे तुम्हाला आधीच डिसाईड करावं लागेल। कारण की आपण 2 वर्ष गव्हर्नमेंटमध्ये देतो, आपल्याला जॉब मिळत नाही, मग आपण प्रायव्हेटमध्ये शिफ्ट होतो, त्यामुळे तुमचं वेळ वाया जातो आणि प्रायव्हेटमध्ये गॅप चालत नाही। प्रायव्हेट कंपन्या, मोठ्या कंपन्या असतात, IT असो किंवा नॉन IT असो, कोर जॉब असो, त्यामध्ये गॅप चालत नाही। गॅपसाठी ते तुम्हाला म्हणजे रिजेक्ट करतात, ठीक आहे। त्याच्यामुळे कसं आहे की आधीच तुम्हाला डिसिजन घ्यावा लागेल आणि एखादा कोर्स जॉईन करा। जर तुम्हाला प्रायव्हेटमध्ये जायचं असेल तर आधी एखादा कोर्स जॉईन करा, कुठलाही असो, ITचा असो की कुठलाही असो, डिझायनिंग वगैरे वगैरे, तर त्यामध्ये तुम्ही कोर्स जॉईन करू शकता आणि नंतर तुम्ही प्रायव्हेटमध्ये जाऊ शकता स्टेप बाय स्टेप, ठीक आहे। आणि थोडंफार लक्षात घ्या की गव्हर्नमेंटसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर वॅकन्सीज ह्या वर्षावर येतच राहतात। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी वरच्यावर सुरू राहतात, स्टेट गव्हर्नमेंटच्यासुद्धा वॅकन्सी असतात, परंतु अतिशय कमी असतात, ठीक आहे। त्यामुळे त्या डायरेक्शनने प्रिपरेशन करा। प्रिपरेशन तुम्हाला एकदा स्ट्रॉंग करायचं आहे। एकदा स्ट्रॉंग तुमचं प्रिपरेशन 1 ते 2 वर्षामध्ये झालं की पुढे ज्या वॅकन्सी येतात त्या रिलेटेड तुमचं एक बूस्टअप होऊन जातो आणि तुम्हाला एकाच वेळेस 4-4, 5-5 ठिकाणी सिलेक्शन झालेले विद्यार्थीसुद्धा आहेत। त्यामुळे पॉझिटिव्हिटी ठेवा जर तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरला जायचं असेल तर, परंतु डिसिजन हे स्ट्रॉंग ठेवा, त्यामध्ये बदल करू नका, ठीक आहे। आणि राहिला प्रश्न वॅकन्सीजचा, तर वॅकन्सी ह्या येतच राहतात। आणि त्यानंतर बघा ITIचे विद्यार्थी आहेत, ITIच्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर कमी वॅकन्सी असतात। कमी वॅकन्सी म्हणजे कमी निघतात, परंतु निघाल्या तर ते हजारोमध्ये असतात, ठीक आहे। त्याच्यामुळे ते कारण ते क्लास 3, क्लास 4मध्ये येते, त्यामुळे ITIची सुद्धा वॅकन्सी बऱ्यापैकी असतात। तुम्हाला फक्त पेशन्स लागेल। माझं म्हणणं एवढंच आहे की जर वॅकन्सी असेल तर त्याच्या मागे लागा पूर्ण फुल टाईम, आणि जर वॅकन्सी नसेल तुमच्या हातामध्ये तर एखादा प्रायव्हेट जॉब किंवा कुठलंही काम जॉईन करा, जेणेकरून तुमचा गॅप पडणार नाही, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या रिलेटेड बरीच माहिती आपल्याकडे आहे, आपण देऊ शकतो। माझा जो 16 ते 17 वर्षाचा वर्किंग एक्सपिरियन्स आहे, त्यानुसार मी तुम्हाला ही माहिती देत असतो। यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वरचेवर अपडेट्स मिळत राहतील जॉब रिलेटेड। आणि बाकी इलेक्ट्रिकल रिलेटेड तुमचे काही प्रश्न असेल किंवा त्या जॉब वॅकन्सीबद्दल काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावर आपण उत्तर देऊ, ठीक आहे। आणि या रिलेटेड पुढे व्हिडिओज बघायचे असतील किंवा वॅकन्सी रिलेटेड, गव्हर्नमेंट रिलेटेड तुम्हाला पुढे व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।